नमस्कार, मी वैजनाथ जाधव। आज आपण इयत्ता 5वीचा मराठी या विषयाचा एक सत्य घटनेवर आधारित पाठ पाहणार आहोत। त्या पाठाचं नाव आहे माळीण गाव एक घटना। तर हे पाठ पाहण्यापूर्वी अगोदर मी तुम्हाला एक चित्र दाखवतो, ते चित्र तुम्ही बारकाईने निरीक्षण करून पहा। तर या चित्रामध्ये तुम्हाला जे छोटंसं गाव दिसतं तर ते गाव आहे माळीण। माळीण हे एक गावाचं नाव आहे। तर ह्या गावामध्येच ही घडलेली घटना आहे, जे की आपल्याला पाठाचं नावच आहे की माळीण गाव एक घटना। तर ही घटना काय घडलेली आहे, तर हे माळीण गाव हे डोंगर दऱ्यामध्ये पायथ्याशी वसलेलं आहे। तर ह्या पायथ्याशी डोंगराचा काही भाग अतिवृष्टीमुळे म्हणजे भरपूर पावसामुळे तो भाग काय झालेला आहे, मातीचा भाग त्या गावावरती कोसळलेला आहे, म्हणजे त्याला आपण दरड कोसळणे म्हणतो। तर हे दरड कोसळल्यामुळे हे पूर्ण माती तुम्हाला चित्रात दिसल्याप्रमाणे ही पूर्ण माती काय झालेली आहे, त्या पूर्ण गावावरती येऊन पडलेली आहेत। म्हणजे त्या मातीमुळे गावातील पूर्ण घरे, त्या घरामध्ये असलेली माणसं यांच्या अंगावरती ही माती पडून घरे कोसळून तिथली माणसं काय झालेली आहेत, मृत्युमुखी पडलेली आहेत। तर हेच माळीण गावची घटना आहे। तर ती थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे। तर माळीण गावाविषयी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो ह्या घटनेविषयी। तर ही घटना 30 जुलै 2014ची म्हणजेच 6 वर्षापूर्वीची आहे। माळीण हे गाव पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील आहे। हे एक आदिवासी गाव आहे। या गावची लोकसंख्या जवळपास 715 इतकी होती। त्यापैकी जवळपास 150 लोक म्हणजेच 150 लोक या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेले आहेत। या दुर्घटनेत फक्त मनुष्यच मृत्यू पावले नाहीत, तर त्यांच्या कुटुंबातील गायी, म्हैशी, शेळ्या, मेंढ्या, कुत्रे हे सुद्धा मृत्यू पावले आहेत। ही घटना बसच्या ड्रायव्हरमुळे आपल्याला लवकर समजली, अन्यथा आपणास ही घटना समजायला खूप उशीर झाला असता। म्हणजे त्या गावात जाणाऱ्या बसमुळे ही घटना आपल्याला समजलेली आहे। म्हणजे त्या बसमधले ड्रायव्हर किंवा कंडक्टर यांनी ही घटना आपल्याला इतर गावातील लोकांना फोनद्वारे सांगितलेली आहे। तर ज्या माळीण गावच्या लोकांनी पावसासाठी प्रार्थना केली होती, पण हाच पाऊस या लोकांसाठी त्यांच्या जीवावर बेतेल हे त्यांना माहिती नव्हतं। तर या पाठामध्ये आपल्याला माळीण गाव एक घटना या पाठामध्ये आपल्याला त्या घटनेसंदर्भात आलेल्या वर्तमानपत्रातील बातम्यांचे जे शीर्षक आहेत कात्रणं त्याविषयी आहेत। तर ते आपल्याला कात्रणं आपण वर्तमानपत्र पाहतो की वर्तमानपत्रामध्ये एक बातमीची हेडिंग असते डार्क फॉन्टमध्ये, की ती त्याला आपण म्हणतो शीर्षक म्हणतो। तर ते शीर्षक वाचूनच आपल्याला घटनेमध्ये काय काय आहे हे आपल्याला समजतं। तसंच ह्या माळीण गावच्या दुर्घटनेबद्दल इथं आपल्याला शीर्षकाचं एक कात्रण दिलेलं आहे। तर हे शीर्षक वाचून आपल्याला माहिती मिळवायची आहे। तर मी आता सर्वप्रथम एक शीर्षक या पाठामधले वाचतो, ते तुम्ही लक्ष देऊन ऐका जरा। आता सकाळी 7:30ला होत्याचे नव्हते झाले। म्हणजे मंगळवारच्या रात्री माळीण गावच्या लोकांनी पावसासाठी प्रार्थना केली आणि बुधवारच्या सकाळी ही घटना घडली। म्हणजे मुसळधार पावसामुळे माळीण गावच्या बाजूचा जो डोंगर आहे तो पूर्णपणे पावसानं खचून गेला आणि ती दरड पूर्णपणे गावावरती कोसळली। त्यामुळे सकाळी 7:30ला होत्याचे नव्हते झाले, म्हणजे पूर्ण गाव त्या डोंगराखाली गेले। माळीणच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाला प्राधान्य देणार असं प्रशासनानं म्हटलेलं आहे। त्यानंतर माळीण गावाचा दरडींनी घेतला घास। आता दुसऱ्या वर्तमानपत्राचं शीर्षक आहे की माळीण गावाचा दरडींनी घेतला घास। तर वेगवेगळ्या वर्तमानपत्रामधलं शीर्षक हे वेगवेगळं असू शकतं, प्रत्येकांचं सारखंच असेल असं नाही। तर ह्या वर्तमानपत्रामधली हेडिंग किंवा शीर्षक असं आहे की माळीण गावाचा दरडींनी घेतला घास। आणि हे बरोबरच आहे की ह्या माळीण गावची जी दरड होती त्या दरडीमुळे आपल्या त्या माळीण गावामधले भरपूर लोकांचा जीव गेलेला आहे। तर तिथं त्यावेळेस त्यांनी एक अंदाजा दर्शविला होता की 300 जण ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता त्यांनी वर्तविलेली होती। 19 मृतदेह हाती लागले होते। म्हणजे ते अथक परिश्रम करत होते लोक तिथले, जे लोक तिथं त्यांना वाचवण्यासाठी गेले होते। NDRFची प्रयत्नांची पराकाष्ठा, म्हणजे NDRFचे लोक जे गेले होते त्यांना काढण्यासाठी त्या ढिगाऱ्याखालून, तर ते लोक त्यांना काढत होते। आतापर्यंत त्यांना 19 लोकांचे मृतदेह हाती सापडलेले होते।
त्यानंतरची पुढची घटना आहे, पुढची हेडिंग आहे माळींसारख्या गावांचं सर्वेक्षण. तर दुसऱ्या वर्तमानपत्राने एक हेडिंग टाकलेली आहे की अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी असे जे माळींसारखे गाव आहेत तर अशा गावांचं सर्वेक्षण व्हायला पाहिजे आणि त्यांचं अशी घटना होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे, असं एका वर्तमानपत्राचं शीर्षक आहे. त्यानंतर पुढचं आहे माळींमधील वीज पुरवठा पूर्ववत, म्हणजे ज्या दरड कोसळल्यामुळे खांब वगैरे पडले होते तर ते पूर्ववत केलेले आहेत, अशी हेडिंग आहे. त्यानंतर दुसरी हेडिंग आहे शारीरिक दुःखापेक्षा मानसिक धक्का मोठा. तर या वर्तमानपत्रामधले शीर्षक असं आहे की शारीरिक दुःखापेक्षा म्हणजे जीवितहानी तर झालेलीच आहे, परंतु मानसिक धक्कासुद्धा खूप मोठा लागलेला आहे. त्यानंतरची हेडिंग आहे नासाने दिला होता दुर्घटनेआधी इशारा, हवामान विभागाचे GSIकडे बोट. म्हणजे नासा या संघटनेनं इशारा दिला होता की तुम्ही काय करा की हे गाव म्हणजे ही घटना होण्याची शक्यता आहे, असा त्यांनी हा इशारा अगोदरच दिलेला होता. मदतीचा नाही ठाव, राम भरोसे जगतोय गाव. म्हणजे आपत्ती व्यवस्थापन नियोजनासाठी कायमस्वरूपी पावले उचलणे गरजेचे आहे. तर मदतीचा नाही ठाव, राम भरोसे जगतोय गाव ही घटना घडल्यानंतरचं हे शीर्षक आहे की वर्तमानपत्रामधल्या लोकांनी हे वर्तमानपत्रामध्ये त्यांनी मदतीसाठी कोणतीही पावलं उचलल्या नसल्यामुळे त्यांनी हे शीर्षक दिलेलं आहे. काहीतरी त्यांना मदत हवी म्हणजे भेटावी असं त्यांचं म्हणणं आहे. मृतदेह सडल्याने पसरले दुर्गंधीचे साम्राज्य. तर त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली असंख्य मृतदेह असल्यामुळे त्यांना दुर्गंध येत होता. शोध कार्यासाठी 7 हात बढाना. माळीण गावाचे पुनर्वसन आणि अन्य गावात पुनरावृत्ती टाळण्याचे प्रशासनापुढे आव्हान. पाऊस डोंगर उतार, मानवी हस्तक्षेप, दुर्घटनेच्या कारणावत शास्त्रोक्त मतभिन्नता. अर्ध्या तासात पोहोचली ॲम्ब्युलन्स. उपचारासाठी डॉक्टरांचे पथक अहोरात्र कार्यरत. 40-50 उंबरट्यांचे दुर्गम गाव माळीण. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख. म्हणजे ज्या कुटुंबातला व्यक्ती मृत्यू पावलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी शासनाने 5 लाख रुपये मदत जाहीर केलेली आहे. राज्य सरकारची मदतीची घोषणा. तंत्रज्ञान असते तर जीव वाचले असते. म्हणजे जर त्या गावामध्ये तंत्रज्ञान सुरू असतं तर असंख्य लोकांचे, आणखीन काही लोकांचे जीव नक्कीच वाचले असते. म्हणजे लवकर त्यांना माहिती कळवता आली असती इतर गावांना आणि मदत मागता आली असती. त्यानंतर आहे भूस्खलनानंतरच्या पुनर्वसनाची ऐशी तैशी. म्हणजे जुन्नरमधील तळमागील लाखो रुपये खर्च करून देखील 4 वर्षांनंतरही उजड. रोगराईच्या प्रतिबंधाकरिता माळींमध्ये औषध फवारणी. माळीण दुर्घटनाग्रस्तांना मदतीसाठी आव्हान. सुन्न मने, संततधार आणि म्हशींची घरघर. माळीण दुर्घटना नैसर्गिकच. मृतांची संख्या 105. दुर्घटनेमागील कारण शोधण्यास सुरुवात. घुसमट, फक्त घुसमट. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळी शीर्षकं आलेली आहेत. एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेमागे चहूबाजूनं काय अभ्यास केला जातो आणि वेगवेगळ्या प्रकारचे हे वर्तमानपत्रातील वार्ताहर आपले शीर्षक देत असतात. तर सर्वप्रथम आपल्याला हे माळीण दुर्घटना कशी घडली हे आपल्याला पाहायचं आहे. तर हे दरड कोसळल्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या भागामुळे आपण चित्रामध्ये पाहिलेलं आहे की डोंगराच्या पायथ्याशी हे गाव वसलेलं होतं आणि ते डोंगरचा दरडीचा भाग कोसळल्यामुळे हे गाव पूर्णपणे त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलेलं होतं. तर ही दरड कशामुळे पडते ते आपल्याला पाहणं आवश्यक आहे. तर दरड कोसळण्याचं अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी. अतिवृष्टी म्हणजे काय, तर मुसळधार पाऊस पडणे, मोठा पाऊस पडणे. म्हणजे मुसळधार पाऊस किंवा सतत पाऊस असणे, 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, ह्या सततच्या पावसामुळे सुद्धा दरड कोसळण्याची दाट शक्यता असते. त्यानंतर डोंगर रांगावर अतिक्रमण.
डोंगर रांगावर अतिक्रमण म्हणजे डोंगरावरती कारखाने किंवा वस्त्या इतर कोणत्या गोष्टीमुळे तिथं अतिक्रमण करणे, यामुळे सुद्धा डोंगर कोसळण्याची शक्यता आहे. त्यानंतर खोदकाम. आता खोदकाममध्ये काय येतं तर वेगवेगळे मार्ग तयार करण्यासाठी किंवा कारखान्यासाठी किंवा इतर वेगवेगळ्या गोष्टीसाठी खोदकाम केलं जातं. त्यानंतर आहे कमी वृक्ष लागवड. कमी वृक्ष लागवड म्हणजे आपणास माहितीच आहे की जर एखाद्या भागात झाडं असतील तर तो भाग एकदम व्यवस्थित असतो, म्हणजे झाडं माती धरून ठेवतात. जर झाडं नसतील तर तिथली माती भुसभुशीत होते आणि तिथला डोंगर भाग काय होतो, दरड कोसळायला लागते. त्यासाठी कमी वृक्ष लागवड किंवा ते झाडे तोडणे हे सुद्धा त्यामागचं कारण असू शकतं. तर मग ह्या अशा घटना घडू नये, ह्या माळीण गावसारख्या घटना घडू नये यासाठी आपल्याला काय करता येईल, तर आपण आपलं गाव कुठे आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे. जर आपल्या गाव डोंगराच्या पायथ्याशी असेल तर आपल्या आजूबाजूला जर डोंगराच्या बाजूनं जर पाण्याचा नैसर्गिक स्रोत असेल म्हणजे प्रवाह असेल तर त्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. जर समजा आपलं गाव पायथ्याशी आहे आणि एका बाजूने पाण्याचा प्रवाह आहे आणि तो दरवर्षी तो प्रवाह वाढत जात आहे, याचा अर्थ असा आहे की तिथली माती थोडीशी भुसभुशीत आहे, म्हणजे कधीही इथली माती आपली काय होऊ शकते, दरड कोसळू शकतं. त्यानंतर जर आपल्याला वाटत असेल की इथली माती किंवा दरड कोसळण्याची शक्यता आहे तर आपल्याला तिथं संरक्षण भिंत घालता येईल का हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. जर घालता येत असेल, शक्य आहे तर तिथं घातली पाहिजे. आणि जर खूपच आपल्याला भीतीदायक असं वाटलं तर आपण आपल्या घरांचं किंवा गावाचं पुनर्वसन केलं पाहिजे. पुनर्वसन म्हणजे त्या ठिकाणाहून आपण दुसऱ्या ठिकाणी आपली घरं हलवली पाहिजे, दुसऱ्या ठिकाणी आपण राहायला गेलं पाहिजे. तसंच जर दरडीचा थोडा भाग जर कोसळत असेल किंवा पडत असेल तर थोडीशी लोखंडाची जाळी, जर आपण रेल्वे मार्गाने जात असताना आपण पाहतो की बाजूने जर दरडी असतील तर त्याला लोखंडी जाळी बसवलेली असते, तर तशा लोखंडी जाळ्या बसवून ते कोसळणारी दरड किंवा भिंत म्हणजे दरड ही थांबवता येते का हे सुद्धा आपण करू शकतो. तर अशा घटना घडू नयेत यासाठी आपण वरचे उपाय हे करू शकतो. तर आता आपण हे वर्तमानपत्रांचे शीर्षक पाहिलेले आहेत. तर या शीर्षकावरून किंवा या घटनेवरून आपल्याला खाली काही प्रश्न विचारलेले आहेत की वरील बातम्याच्या शीर्षकाची कात्रणे आपण वाचलेली आहेत. आता त्याखालचे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. तर एखादी घटना तुम्हाला देतात. आता आपल्याला इथं नमुना दाखल माळीण गावची घटना दिलेली आहे. भविष्यामध्ये तुम्हाला मोठ्या झाल्यानंतर 10वी 12वीच्या वेळेस तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची घटना जी की तुम्ही कधी वाचलेली सुद्धा नसते, तर अशी घटना येते आणि त्याच्यावरती आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तसंच सावित्री नदीच्या पुलाची घटनासुद्धा आहे की ती घटना कशी घडली याविषयीसुद्धा तुम्हाला माहिती येऊ शकते आणि त्यावर आधारित प्रश्न येऊ शकतात परीक्षेला. तर तुम्हाला माहिती व्हावी, एक घटना तुम्हाला समजली की त्या घटनेमागची कारणं किंवा ती कधी घडली, केव्हा घडली, ती कशी घटना घडली हे तुम्हाला थोडक्यात समजलं, त्याची उत्तर कशी शोधायची हे सुद्धा आपल्याला या घटनेवरून म्हणजे माहितीवरून समजलं पाहिजे. तर वरील बातम्यांची शीर्षके कोणत्या घटनेसंबंधी आहेत. तर आता ही जी वरची शीर्षकं दिलेली आहेत आपल्याला, तर ती कशासंबंधीची शीर्षकं आहेत म्हणजे हेडिंग्स कशाबद्दलची आहेत. तर वरील बातम्यांची शीर्षकं हे माळीण गावच्या घटनेविषयीची आहेत. त्यानंतर माळीण गावात साधारण किती कुटुंबे राहत होती. माळीण गावात साधारणतः इथं दिलेलं आहे आपल्याला की एका हेडिंगमध्ये 40-50 उंबरठ्यांचे दुर्गम गाव माळीण, म्हणजे उंबरठ्यांचे गाव म्हणजेच ते कुटुंबे. तर माळीण गावामध्ये साधारण 40-50 कुटुंबे राहत होती. कोणत्या संस्थेने या घटनेचा इशारा दिला होता. इथं एक स्पष्ट लिहिलेलं आहे की नासाने दिला होता दुर्घटनेआधी इशारा, म्हणजे नासा या संस्थेने दुर्घटनेचा इशारा दिला होता. मदतीची घोषणा कोणी केली आणि कशा स्वरूपात. आता इथं दिलेलं आहे मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख, म्हणजे मदतीची घोषणा ही रोख स्वरूपात आहे
आणि कोणी केलेली आहे तर राज्य सरकारने मदतीची घोषणा केलेली आहे. ढिगाऱ्याखालून किती लोकांना जिवंत काढण्यात आले? ढिगाऱ्याखालून किती लोकांना जिवंत काढण्यात आले? हां, तर इथे बघा, इथं दिलेलं आहे की ढिगाऱ्याखालून 8 जण जिवंत बाहेर काढले आहेत. तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, ढिगाऱ्याखालचे मृतदेह काढण्यासाठी कोणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली? तर इथं हेडिंग आहे बघा, शीर्षक की NDRFची प्रयत्नांची पराकाष्ठा. म्हणजे NDRFच्या जवानांनी ढिगाऱ्याखालचे मृतदेह काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. माळीण गावाबाबतची दुर्घटना कोणत्या ऋतूत आणि कोणत्या दिवशी घडली? आता माळीण गावची दुर्घटना ही पावसामुळे घडलेली आहे. पाऊस हा मग कोणत्या ऋतूत असतो तर पावसाळा. आणि कोणत्या दिवशी घडलेली आहे तर बुधवारच्या सकाळी ही घटना घडलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, शोधकार्यात कोणकोणत्या गोष्टीमुळे अडथळे आले? आता शोधकार्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचे अडथळे आले? तंत्रज्ञान असते तर जीव वाचले असते. म्हणजे हे तंत्रज्ञान नसणे हे सुद्धा काय आहे? अडथळा आहे. त्यानंतर इथे एक हेडिंग आहे बघा, साहेब कॉन्टॅक्ट होत नाही, मोबाईल टावर अभावी बचाव कार्यात अडथळे. म्हणजे तंत्रज्ञान नसल्यामुळे तिथं, म्हणजे मोबाईल वगैरे सुरू नसल्यामुळे किंवा इतर TV किंवा इतर कार्य तंत्रज्ञान नसल्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत होते. माळीण गावातील लोकांना कोणी मदत केली? आता तर माळीण गावातील लोकांना NDRFचे जवान, त्यानंतर डॉक्टर्स, माळीण गावच्या आजूबाजूचे लोक यांनी मदत केली. तर अशा प्रकारचं माळीण गाव एक घटना हा पाठ आपण पाहिलेला आहे. तर या पाठावर तर ही घटना एक सत्यावर आधारित घटना आहे, जी की माळीण गावामध्ये घडलेली आहे. भविष्यामध्ये अशी घटना घडू नये अशी आपण देवाकडे प्रार्थना करूयात. हा पाठ तुम्हाला आणखीन पाहण्यासाठी या पाठाच्या डाव्या बाजूला वरती कोपऱ्यावरती एक लोगो आहे, QR कोड आहे. हा QR कोड आपण आपल्या मोबाईलमध्ये घेतलेल्या दीक्षा ॲपवर जाऊन QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला माळीण गाव एक घटना हा पाठ ओपन होईल आणि त्यावरती जाऊन आपण हा पाठ पुन्हा पाहू शकतात. ओके, धन्यवाद.